लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. इकडे सखीला कळतं की कान्हाने पण तिला फसवलेलं असतं. तर मात्र सखीला कान्हाचा पण प्रचंड राग येत असतो. खरं तर ती त्याला विचारते की का तू असं सगळं माझ्यासोबत केलंस. खरं तर ती विकीची गोष्ट जी होती ती पण खरी होती का खोटी होती. तुम्ही माझ्यासाठी रचवलेला एक डाव होता तर मात्र काय होतं. तर हे सगळं मात्र सखी जी आहे ती कान्हाला विचारत असते. इथे आता जी सखी आहे ती कामाला म्हणते की नाही अरे, खरं तर हा जो पाव आहे तो तरी ॲटलिस्ट तुझ्यासारखं खोटा नाही आहे असं म्हणू खरं तर ती त्याला सांगत असते. इतक्यातच इकडे जी माधुरी मॅम आहेत त्या येतात आणि त्यासोबतच इकडे खरं तर त्याला सांगतात, खरं तर सरकार तुम्ही समजताय तसं काहीच नाही आहे. तर इकडे खरं तर आता जी सखी आहे ती अजिबातच कामाला पाया पडण्यापासून थांबत नाही. कारण सखी जो आहे तो तिच्याशी खूपच जास्त उद्धटपणे हा वागलेला असतो. तेव्हा इकडे खरं तर आता सखी जी आहे ती त्याला म्हणत असते की आपण चल उद्या तिथे जाऊया असं म्हणून खरं तर आता सखी जी आहे ती तिथे निघून जाते. त्यासोबतच आता इकडे सखी जी आहे ती मात्र खूपच जास्त त्रासामध्ये असते. तिला असं वाटतं की कान्हा पण हा माझ्यासोबत असं करेल हे मात्र मी माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये कधीच विचार केला नव्हता. त्यासोबतच इथे जेव्हापासून तू आला आहेस तेव्हापासून मात्र मला तुझ्या बाबतीत खूपच विचित्र अशी टोपी वाटायची. पण बरं झालं आजच मी तुला एक करेक्ट अशी टोपी घातली, म्हणजे आज तू आम्हा सगळ्यांना टोपी लावशील असं म्हणून खरं तर म्हणत असतो. तेव्हा इकडे खरं तर आता जी सखी असते ती म्हणते की नाही मिळायचा ना तुला इकडे ज्यूस, चला बाहेर. तेव्हा खरं तर आता कान्हा म्हणतो की चल, कसं आहे ना खूप दिवसांनी माझ्या माहेरी आली आहे. त्यासोबतच तेव्हा इकडे कान्हा हा पण कन्फ्यूज असतो. सखी रडत रडत म्हणते की का तू माझ्या अशा भावनाचा लपंडाव केलास, का तू माझ्यासोबत असं वागलास, जे माझ्या आईनी तुला करायला सांगितलं तेच तू माझ्यासोबत केलंस. हे असं सगळं का केलंस कान्हा तू माझ्यासोबत. हे असं सगळं खरं तर सखी मॅडमला हे तुला सांगायचं होतं. खरं तर तिला अजिबातच वेळ भेटला नाही. पण इकडे परिस्थिती पण तशीच होती. इथे खरं तर तिचं काका जो छोटा काका असतो तो पण तिच्यावरती चिडत नाही. तो तर मात्र तिच्यावरती एक मेंढीचं हे काढत असतो. तेव्हा इकडे कोणाला काय कळत असणार की एका कलेची कदर काय असते ते, असं म्हणून तो खरं तर आता त्याला डिस्कस करत असतो. त्यासोबत तो म्हणत असतो की माझी सखी जी आहे ती खूप साधीभोळी आली, तिला खरंच मनापासून तू जप आणि त्यासोबतच तिच्यावरती मनापासून प्रेम कर. कारण माझी जी बबडू आहे ती या जगातली सगळ्यात जास्त चांगली मुलगी आहे आणि ती चांगली मुलगी ही तुझ्या वाट्याला आली आहे ह्या गोष्टीचं मला मनापासून कौतुक आहे असं म्हणून खरं तर सरकारसमोर तो बोलत असतो. खरं तर इकडे आता त्याला कौतुक पण करायचं नसतं आणि त्याला त्याची अजिबातच लाज पण काढायची नसते. पण इकडे खरं तर आता जी सरकारसोबत असते ती खूपच जास्त चिडलेली असते. इथे आता तो त्याला नको नको ते सुद्धा बोलतो. पण आता कान्हाकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. कान्हाला आता सगळ्या गोष्टी ह्या ऐकूनच घ्यावे लागलेले असतात. खरं तरी ते सखी जी असते ती पण आता कान्हावरती चिडलेली असते. ती कान्हाला म्हणते की बरं तू हाच डिसिजन घेतला आहेस ना की काहीही करून तुला इथेच राहायचं आहे आणि त्यासोबतच सरकारसोबतच राहायचं आहे म्हणून, तर ठीक आहे, मला पण ह्या गोष्टीमध्ये आता दुसरा कुठल्याच पर्याय नाही पाहिजे. मला पण आता कान्हाला इकडेच ठेवून घ्यायचं आहे. या गोष्टीची आता सखी पण ही मनापासूनच आता हे करून घेते, ठाम करून घेते की कान्हा हा सुद्धा आता आजपासून इकडेच राहणार म्हणून. या सगळ्या गोष्टी पण आता सखी जी आहे ती बोलत असते. तेव्हा इकडे खरं तर आता जी सखी असते ती मात्र म्हणत असते कान्हाला की काही झालं तरीसुद्धा आता तू इथेच राहायचंस, ते पण आमच्यासोबत. आणि आता बरं झालं की तुम्ही इथे ह्याला बोलून घेतलं. आता तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टींचा आणि या लग्नाचा कसा तमाशा होतो आहे हे सगळं स्वतःच्या डोळ्याने बघत राहाल असं म्हणून खरं तर सखीला आता तो जे काय आहे ते म्हणत असतो.
तेव्हा इकडे खरं तर आता जो कान्हा असतो त्याला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण त्याला माहिती असतं की सगळ्या गोष्टीमध्ये तर माझीच चुकी आहे म्हणून. तेव्हा इकडे खरं तर आता सखी ही जी आहे ती त्याला नको नको त्या गोष्टी ज्या आहेत त्या करायला लावत असते. इथे आता जी सखी आहे ती त्याला म्हणत असते की तू मला फसवलंयस, तर तू माझ्या फसवलंयस त्या गोष्टीची तुला किंमत मला जपून द्यावीच लागेल. खरं तर आता सखी जी आहे ती नको नको त्या गोष्टी ह्या कानाकडे मागत असते, पण आता जी तिच्याकडे जे काय अवेलेबल असतं तेच सगळं ती त्याच्याकडे मागत असते. खरं तर आता इथे जी सरकार आहे तिला खूपच जास्त हे वाटतं की नेमकं सखीला करायचं तरी काय आहे म्हणून. तेव्हा इकडे कान्हा पाहतो की हे सगळं काय आहे. तेव्हा सखी म्हणते की हे सगळं माझ्या गोष्टी आहेत आणि कान्हा हा मला नवीन घेऊन देणार आहे ह्या सगळ्या गोष्टी. तसं इकडे ती सगळ्यांसमोर ही गोष्ट बोलते. तेव्हा इकडे खरं तर आता कानाला धक्काच बसतो, पण मात्र त्याच्याकडे आता दुसरा कुठलाच हा असा पर्याय नसतो. तेव्हा इकडे खरं तर जी आता मीनाक्षी आहे ती सगळ्या गोष्टी ह्या नीट पाहत असते आणि त्यासोबतच आता सखी ही म्हणते की आता आज तुम्ही काहीतरी नवीन गोष्ट ही पाहणार आहात. आणि त्यासोबतच इथे मीनाक्षीने तो तांदळाचा जो बाऊल असतो तो आता पायाखालीच ठेवलेला असतो. तेव्हा इकडे आता जी सखी आहे ती कान्हाला बोलते की तू आतमध्ये ये म्हणून, आणि त्यासोबतच ती कान्हाला बोलते की तू तुझे दोन्ही हात जे आहे ते आधी भिंतीला चिपकव म्हणून. आणि त्यासोबतच सगळेजण हे मात्र पाहून हसत असतात, कारण की हे सगळं नवीन असतं. कारण हे तर खूप जुनी पद्धत आहे की मुलींनी लाल हात करून हे भिंतीला लावावे, पण इकडे कानाचे हात हे मात्र शॉकिंग आहे. इथे जान्हवी आणि त्यासोबतच दाभाडे मावशी हे एकमेकींशी बोलत असतात की नेमकं काय घडलं आणि काय नाही ते. तेव्हा इकडे खरं तर दाभाडे मावशी जे असतात ते सखीच्या बाबतीत खूपच चुकीचं घडलं ह्या बाबतीत बोलत असतात. तेव्हा इकडे खरं तर सखी मला खूपच जास्त स्ट्रॉंग आहे, मला असं वाटत नाही का, कारण ती मुलगी खरंच काहीही करू शकते. या सगळ्या गोष्टी ह्या त्या मुलीपासून अजिबातच लपून राहत नाही, असं मात्र तिला काहीतरी CCTVच लावला आहे म्हणून. तेव्हा इकडे खरं तर आता जी मुलगी आहे म्हणजेच जी जान्हवी आहे ती त्या दोघांकडे येते. खरं तर आता तिला त्या दोघांनाही निवांत बाहेर उभे राहून गप्पा मारूशी वाटत असतात, पण इकडे खरं तर आता जी जानकी आहे तिला आता ती म्हणते की तू जा अगं, तुझं काही एक काम नाही. पण किरणला आता ती जा म्हणून पण किरण हा अजिबात जात नाही. किरणला सुद्धा वाईट वाटत असतं, कारण आता कान्हासोबत जे काय होणार असतं ते आता सगळ्यांच्या देखत होणार असतं. इथे आता जी दाभाडे मावशी आहे तिला खूपच काळजी वाटत असते, कारण किरण ह्यानीच दाभाडे मावशीला बाहेर आणलेलं असतं. इथे खरं तर आता जो किरण असतो त्याला असं वाटत असतं की बापरे, आतापर्यंत दाभाडे मावशीच्या घरामध्ये नेमकं काय काय घडलं असेल हे पण कोणालाच माहिती नाही आहे, आणि त्यासोबतच तुम्ही आता सांगताय म्हणूनच मला कळालं. इथे कान्हा त्याच्या बेबी सरकारची माफी मागतो. तो म्हणतो की तुम्हाला माझ्यामुळे खूपच जास्त मनस्ताप होतोय, हे बघून मला खरंच खूप वाईट वाटतंय, पण मी काय करू, माझी पण एक अडचण आहे, ती अडचण मला खरंच मनापासून सॉल्व्ह करायची आहे. असं म्हणू खरं तर तिकडे जी आता जोडपे आहेत म्हणजेच कान्हा आणि त्यासोबतच सखी हे दोघेही आता आतमध्ये यायला निघतात. खरं तर सखी जी आहे ती सगळे रीतिरिवाज जे असतात ते उलट्या करत असते. ती सगळ्या गोष्टी या कान्हाला करायला सांगते आणि स्वतः ही आता आतमध्ये पाय घेऊन येणार असते. खरं तर आता इकडे सगळेजण हे आता बसलेले असतात. त्यासोबतच इकडे आता जी मीनाक्षी असते ती म्हणत असते की अरे हे काय, सखी जी आहे ती सरळ आतमध्ये गेली, त्यासोबतच मला न भेटता हा सगळा काय विषय आहे सर, हा मला आताच्या आता शोधून काढावा लागेल. असं म्हणून खरं तर आता ती जी आहे ती आता कान्हाला सांगते की तू या घरातलं जे कलश आहे ते पाडायचं आणि तू या घरामध्ये हे जे लालपाय आहे ते घेऊन यायचेस. असं म्हणून खरं तर आता ती कान्हाला काढायला सांगते सगळ्या गोष्टी, आणि त्यासोबतच
ती कान्हाला आता सगळ्यांसमोर खूपच जास्त इन्सल्टिंग फील करवत असते. इथे आता कान्हाकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नसतो, म्हणूनच कान्हा हे सगळं करायला रेडी होतो. खरं तर आता इथे जी सखी आहे ती खुपी आहे, पण इथे खरं तर आता तुझी गोष्ट पण खूपच जास्त बरोबर आहे की नाही. तुला तिकडं व्हायला हवं, पण तू इकडे आहेस. मला खरं तर असं वाटतं की काहीही करून तुझं आणि त्यासोबतच तुझंसुद्धा लग्न लावून टाकावं. तुम्ही खरंच सुधारणार नाही या गोष्टीवरची मला खात्री पटलेली आहे, असं म्हणून खरं तर आता सगळेजण हे एकत्र बोलत असतात. इथे खरं तर सगळे मुलं एकत्र येऊन हे आता कान्हाचं स्वागत करत असतात, कारण कान्हा जो असतो तो कल्चर मागे ठेवून खरं तर हे लग्न करायला बसलेला होतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आता ह्याच्यामध्ये कुठून आल्या म्हणून तेव्हा इकडे खरं तर कान्हा बोलत असतो ना की मला कल्चरल हवं आहे, म्हणून बाकी काहीही नको आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता तो सगळ्यांसमोर बोलत असतो. तेव्हा सगळ्यांना कळतं की कान्हाची जी फेटी असते तीच खरी असते, बाकी सगळे खोटी असतात. या सगळ्या गोष्टीमध्ये आता खरं तर जे सरकार आहे त्यांना अजिबातच आता हिशोब लागत नाही की मी तर 400 रुपये दिलेले आणि त्यासोबतच एवढेच पैसे आले. तेव्हा इकडे खरं तर ती हो म्हणते आणि त्यासोबतच इकडे खरं तर आता ती म्हणते की हो, ह्या गोष्टी मला करायच्या आहेत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे तो कान्हा करणार, कारण कान्हा या घरामध्ये घरजोई म्हणून आलाय ना, आणि मी तर त्याच्या घरी नाही जात त्याची सून म्हणून, पण तो या घरामध्ये घर जावे म्हणून आलाय. तर ह्या सगळ्या गोष्टी मात्र तोच करणार, असं म्हणून खरं तर तिने सरकारला हे जे आहे ते ताठपणे सांगितलेलं असतं. इथे खरं तर आता जो कान्हा असतो त्याला काहीच बोलायचं नसतं. त्याला असं वाटत असतं की जे काय माझ्या वाटेला येतं आहे ते सगळं मी सहन करतो, मला अजिबातच कुठलाच त्रास नको आहे एवढं म्हणून खरं तर तो स्वतः तिकडे असं एवढं घेऊन बसलेला होता. तेव्हा इकडे खरं तर आता त्याला माहिती नव्हतं की असं काहीतरी घडणार आहे म्हणून. पण इकडे खरं तर सरकार जे असतात त्यांना असं वाटतं की खरंच कान्हा या सगळ्या गोष्टी करेल का. तेव्हा कान्हा हा मनापासून आता जी तांदळाचं जे आहे ते ओलांडतो आणि त्यासोबतच आता हळदी कुंकाचे जे पाय असतात ते आतमध्ये घेऊन येतो आणि त्यासोबतच आता लास्ट मेहंदी. तर ते सगळं मॉर्निंगमध्ये आपण बघूच. हे सगळं आता तेजस्विनी ही पाहतच असते. खरं तर तिला खूप वाईट वाटत असतं की हे सगळं घडलं म्हणून, पण आता तसं की ही त्या दोघांसमोर बोलते आणि बोलते की तुमच्या लग्नाचा हा मी कशा तमाशा बनवते हे तुम्ही पाहतच राहील. आलेले सगळे गेस्ट हे मात्र त्यांच्याकडेच पाहत असतात. खरं तर आता आलेला एकही गेस्ट हा सखीला आवडलेला नसतो, म्हणजेच बरं झालं असं म्हणू खरं तर आता ते दोघेही तिकडून म्हणजे तिघंही तिकडून निघून जातात. खरं तर आता इथे जे सरकार असतात ते म्हणतात की बरं झालं तुम्ही आलात, पण इथे सगळ्या गोष्टींची एक किंमत मोजावी लागते हे माहिती आहे ना. तेव्हा इकडे लगेचच सखी म्हणते की हो बरोबर, किंमत मोजल्याशिवायच की असं सगळं आहे का म्हणून. तेव्हा इकडे सरकारी ही मात्र नोकरीमध्ये गेलेली असते. खरं तर इथे आता जो कान्हा आहे तो म्हणतो की मी लवकरात लवकर चांगली नोकरी शोधतो, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या करायला, असं म्हणून खरं तर जी आता सखी आहे ती तिच्यासमोर पानं पित असते. त्यासोबतच इकडे खरं तर आता जी सखी आहे तिला तो म्हणतो की काय चाललं आहे म्हणून. त्यासोबतच इकडे परशुराम याला तर आनंद झालेला असतो. याच्या तर सगळ्या गोष्टी ह्या मनाप्रमाणे झालेल्या असतात. त्याला मज्जा येत असते की हे सगळं घडतं आहे म्हणून. इकडे सरकारला पण आता काय बोलू आणि काय नाही सुधरत नाही, म्हणूनच सखी ही त्यांना आता काहीच बोलत नाही आणि त्यासोबतच आता कान्हाला मनापासून आतमध्ये घेऊन जाते आणि म्हणते की तुला तर हे घर हे चांगलंच माहिती असेल, कारण तू सतत इकडेच असतोस म्हणून. त्यासोबतच इकडे खरं तर
तू आला होतास आणि त्यासोबतच सगळेजण होते म्हणूनच तुला कसलीच गरज नाही आहे सरकारकडून अजून काही घ्यायची. या सगळ्या गोष्टीमध्ये आता सरकार जे असतात ते आता कन्फ्यूज झालेले असतात. त्यांना असं वाटतं की मी नक्की काय करू म्हणून, आणि त्यासोबतच नक्की कुठला फ्लेवर हा जो आहे तो टाकता येईल असं म्हणून ते दोघेही आता विचार करत बसलेले असतात. त्यासोबतच इकडे खरं तर आता जे तुम्ही मला आज गिफ्ट दिले माझ्या लग्नाचं, हे मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. आणि त्यासोबतच जो लपंडाव तू माझ्यासोबत खेळलास या गोष्टी पण मी लक्षात ठेवेल. खरं तर विकीने जर आज मला इथून घेऊन गेला असता आणि सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर मात्र मला तरी एवढं वाईट वाटलं नसतं जितकं मला तुम्हाला तुमचं असं अवस्था बघून वाईट वाटतंय. दोघंही एकत्र हे माझ्या विरोधात गेलात, ह्या गोष्टीचं पाहूनच मला वाईट वाटतंय असं म्हणू खरं तर सखी त्या दोघांनाही पाहत असते. तेव्हा इकडे सगळे घरातले जे असतात ते त्यांचं सगळं नाटक जे असतं ते पाहतच असतात. इथे आता जी सखी असते ती म्हणते की चला, उलट बरं झालं की मला लवकरात लवकर कळालं. तेव्हा इकडे जान्हवी आणि दाभाडे मावशी एकमेकांशी बोलतच असतात की नेमकं कशा आहात ना ह्या सरकार, ह्यांच्या मनामध्ये कधी काय येईल या गोष्टीचा नेमच लागत नाही असं म्हणू खरं तर जे सरकार असतात ते मात्र म्हणत असतात. तेव्हा इकडे खरं तर आता जे सरकार असतात ते मात्र म्हणतात की आहो हे घ्या, तुम्ही तुमच्यासाठी आणलं आहे. पण इकडे दाभाडे मावशी हिला पण मनापासून वाईट वाटत असतं. हिला वाटलं असतं की सखी जी आहे ती या चाळीमध्ये येणार आणि त्यासोबतच ती पण मन रमून घेणार, पण कसलं काय, सखी आणि या चाळीमध्ये कधीच येणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा. हे बघ, तिला जरी किती पण तिच्या पैशांचं हे नसलं तरीसुद्धा तिला तिच्या डोक्याचं आहे म्हणे. तिला खूपच जास्त त्रास होतो, तिला पण रडायला येतं आणि सोबतच तिला खूपच जास्त विचित्र वाटत असेल ना. तिला खरंच कोणाची तरी गरज असेल आणि त्या गरजेच्याच वेळी आपण तिच्यासोबत तिकडे नाही आहोत या गोष्टीचं मला वाईट वाटतं आहे. इथे सखी कानाचे दोन्ही हात जे आहेत ते आता त्या हळदी कुंकूच्या प्लेटीमध्ये बुडवते आणि जशी बुडवते तसेच ते छाप जे आहेत ते भिंतीला लटकवते. त्यासोबतच इकडे जी सखी आहे ती म्हणजे खूपच जास्त खचून गेलेली असते. तिला आता राग आलेला असतो आणि ती रागाच्या ह्याच्यामध्ये खूपच जास्त काय काय गोष्टी करत असते. इथे काना जो आहे तो आता सखीला बोलत असतो की बापरे, ह्या सखी ज्या मॅडम आहेत त्या खूप चिडल्या आहेत आणि ह्या आता रागाच्या भरामध्ये माझ्यासोबत कान्हाला तिच्या ह्या गोष्टींचं अजिबातच विचित्र वाटत नव्हतं. तिला वाटत होतं की हे सगळं आता साहजिक आहे. सखी मॅडम या असं सगळ्या वागणार आहेत या गोष्टीचं मला खात्रीच आहे. तेव्हा इकडे खरं तर सगळेजण हे आता सखीचं आणि त्यासोबतच कान्हाच्या सगळ्या गोष्टी या शूट करत असतात. सरकार मात्र चिडलेले असतात. सरकार मात्र ही सगळी जी गोष्ट आहे ती नव्यानेच घडत आहे या सगळ्या गोष्टी बोलत असतात. इथे आता सखी जी आहे ती पूर्णपणे खचून गेलेली असते, म्हणूनच रागाच्या भरामध्ये नको त्या गोष्टी या करून बसलेली असते. आता इथे घरातले सगळेजण आता सखीचं हे नवीनच रूप पाहत असतात. खरं तर सखी जी आहे तिला आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये सरकारने आणि ते कान्हानेच भाग पाडलेलं असतं.